यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र। मी सिद्धेश पावले, करंजाडे शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आपण इथे उभे आहोत आता। या साईडला पळसपेचा रोड आहे, पळसे फाट्या जो आपला मुंबई गोवा महामार्गाला जोडला जातो, आणि इथे आपला JNPT रोड म्हणजे आपला अदल सेतूला जातो, जो असंख्य वाहनं या ठिकाणी जात असतात। तुम्ही या साईडला बघू शकता, हा करंजाडे शहर आहे। करंजाडे शहरातून इथून बाहेर पडलो की याच ठिकाणाहून आपल्याला जावं लागतं। अनेक दिवस झाले नुसते अपघात होतात आहेत, दुचाकीस्वारांचे, फोर व्हीलरचे अपघात होतात आहेत। गेल्या आठवड्यामध्ये गेल्या रविवारी 24 वर्ष एका मुलीचा अपघात झाला, त्याच्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता। तरी पण सरकारला कुठल्याच प्रकारची जाग येत नाही। असंख्य आंदोलनं, असंख्य पत्रव्यवहार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केलेली होती। गेल्या वर्षी सन्माननीय अमित साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण इथून मोर्चा काढला होता। त्याच्यानंतर जी आता जी कामं झाली आहेत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे, आंदोलनामुळे झाली आहेत। आता तरी पण अनेक ठिकाणी रस्ते तसेच आहेत। आपण आता तुम्ही आता बघितलं की हा रस्ता एवढा खराब आहे की लोकांना मार्ग काढत जावं लागतं आहे। तुम्ही जर फक्त हे खडी वगैरे आणून ठेवले आहेत, ह्याला 15 दिवस झालेले खडी आणून ठेवलेले, 2 दिवसा अगोदर ह्याला ही खडी भरली, परत 2 दिवसांनी हा तसाच रस्ता झालेला आहे। अक्षरशः पाण्याच्या लाटा ज्या असतात समुद्राच्या, तशा लाटांसारखा होतो। हा तर रस्ता ठीक आहे, पुढे जर तुम्ही नांदगाव साईडला गेलात, पुढच्या ब्रिजच्या पुढे जर गेलात तर एवढा घाणेरडा रस्ता आहे ना की रस्ताच नाही तिथे। तुम्हाला तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन तो सुद्धा। तर आमची राष्ट्रीय महामार्ग NHAला मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर चांगला रस्ता नीट करून द्या, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।